आपल्या YouTube चॅनल सोनेली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर नॉन मॉड्युलर किचन असलं तरी पण नॉन मॉड्युलर किचन मध्ये आपण व्यवस्थित मेंटेन केलं, व्यवस्थित वस्तू ठेवल्या ना तर आपलं घर एकदम टापटीप आणि छान दिसतं. तर माझं पण नॉन मॉड्युलर किचन आहे, पण ह्या छोट्याशा माझ्या किचनची मस्त मी क्लिनिंग करते कशी आणि कसं छान ठेवते मी माझं किचन. ओटा मध्ये सर्व भांडे कसं ऑर्गनाइज करते तर तेच तुम्हाला दाखवायचं आहे. मी किचन मध्ये कोणत्याही प्रकारचा पसारा होऊ देत नाही, जास्त अजिबात नाही, कारण की वेळच्या वेळी जो क्लीन केला ना तर आपलं किचन हे क्लीन असतं. चला मी आधी पटकन ओटा क्लीन करून घेते पूर्ण आणि मग दाखवते तुम्हाला. तर मला माझं किचन अगदी टापटीप ठेवायला खूप आवडतं आणि ना जेव्हा आपण व्यवस्थित आपलं किचन ठेवतो, अचानक आपल्या घरी कोणी आलं ना तरी आपल्या घरात पसारा दिसणार नाही. त्यावेळेस आपल्याला ना ऑकवर्ड होतं, काही गोष्टी इकडे तिकडे असतात आणि दुसऱ्यांचं तर जाऊ द्या, पण स्वतःला पण छान अगदी फ्रेश वाटायला पाहिजे म्हणून आपण आपलं किचन टापटीप ठेवायला हवं. जास्त वेळ आपला तरी किचनमध्ये जातो. माझा तर खूप किचनमध्येच वेळ जातो म्हणून मला माझं किचन खूप छान ठेवायला आवडतं. प्रत्येक गोष्ट मी माझ्या पद्धतीने व्यवस्थित ठेवलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता माझं किचन. तर मी जिथल्या तिथं सर्व ऑर्गनाईज केलेलं आहे. अगदी वस्तू मला जशा लागतात ना तशा व्यवस्थित तिथं ठेवलेल्या आहे. नॉन मॉड्युलर किचन असलं तरी काय झालं, पण आपण व्यवस्थित जर ते ऑर्गनाईज केलं ना, त्याची सुलभ मांडणी केली ना तर अगदी किचन उठून दिसतं आपलंसुद्धा. नॉन मॉड्युलरपेक्षाही सुंदर दिसतं, कारण की त्याच्यामध्ये तर काहीच किचनमध्ये दिसत नाही आपल्याला, पूर्ण पॅक असतं. पण जेव्हा आपण नॉन मॉड्युलर किचन असतं ना ते व्यवस्थित ऑर्गनाईज करतो, आपले भांडे, त्याची मांडणी अतिशय दिसायला आकर्षक आणि सुंदर दिसते. आणि पूर्वीच्या तुम्ही काळामध्ये पाहिलं असेल आपल्या गावाकडचे किचन किती छान दिसायचे, सर्व गोष्टी व्यवस्थित त्या पद्धतीने. आज ठीक आहे मॉड्युलर किचन आहेत, पण आता नॉन मॉड्युलर किचनसुद्धा आपण अगदी छान ठेवू शकतो. तर जेव्हा जेव्हा आपण आपल्या किचनमध्ये क्लिनिंग करतो, स्वच्छता ठेवतो, तेव्हा ना खरंच फ्रेश वाटतं आणि आपल्याला कोणतेही काम करताना ना एकदम फ्रेश वाटायला पाहिजे. जेव्हा आपण स्वयंपाक करायला घेतो ना तर तेव्हा अगदी मन प्रसन्न राहिलं की मग आपला स्वयंपाकसुद्धा खूप भारी होतो. कारण की जेव्हा प्रसन्न मन असेल ना तर तेव्हा आपला स्वयंपाक अगदी अप्रतिम आणि एकदम रुचकर होतो. तर म्हणून मग आपण आपलं किचन आपल्यासाठी आणि आपल्या कुकिंगसाठी तरी स्वच्छ ठेवायला हवं. आणि जेव्हा तुमचं किचन स्वच्छ असेल ना तर तुमची कुकिंग एकच नंबर होते. तुम्ही हा अनुभव घ्या नक्की. तर मी इथं पटापट माझं किचन हे क्लीन करते. तर किचनमध्ये बेस्ट म्हणजे किचन बेस्ट छान दिसायला पाहिजे तर तो पार्ट कोणता, तर किचन ओटा आणि त्याच्यामधले बेसिंगमधले भांडे. जर बेसिंगमध्ये भांडे भरून गच्च असेल ना तर अगदी घाणेरडेपणा वाटतो आणि काही कंटाळा येतो ते बघून आणि आळस येतो आपल्याला. म्हणून मग आपलं किचन ओट्यावरचे भांडे एकदम क्लीन राहिले पाहिजे. किचन ओटा बेसिंग हे पूर्ण क्लीन केलेलं पाहिजे. म्हणून मी पहिल्यांदा किचन आवरताना माझे भांडे मी आवरायला घेते. भांडे आवरले ना तर अर्धं काम आपलं होऊन जातं किचनवरचं. आणि त्याचा पसारा खूप जास्त आपल्याला कंटाळतो, जे की आपल्याला खूप कंटाळतो भांड्यांचा पसारा. आणि जेव्हा आपण साचवले ना तर अजून साचत जातात, खूप जास्तीचे भांडे होऊन जातात. म्हणून तेव्हाच्या तेव्हा मी भांडे क्लीन करून घेते. कारण की परत मग जास्त वाढले ना मग आपल्या खूप वेळ भांड्यांमध्ये जातो. त्याच्यामुळे मग ना थोडे थोडे असले की ते क्लीन लगेच केले ना तर अगदी कंटाळाही येत नाही, पटकन आपले क्लीन होतात, वेळही लागत नाही. तर इथं मस्त बेसिंग नळ हे सर्व घासून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता मस्त. त्याच्यानंतर मग लगेचच गॅस मी क्लीन करायला घेते. तर इथं विंडो आहे, जर तुमची विंडो नसेल तर ठीक आहे, स्टाईल वगैरे ती क्लीन करा. माझी ही विंडो आहे ना तर त्याच्यामुळे मग मी थोडंसं काय इथे ना छोटंसं झाडू आहे त्याने फक्त हे ब्रश सारखं असं फिरून घेते, जेणेकरून त्याच्यातली धूळ वगैरे काही नसा, म्हणजे रेग्युलरली मी हे करत असते. तर थोडीफार धूळ साचलेली असते ना मग ती निघून जाते आणि मग अजून जास्त प्रकाश आपल्या त्या जाळीतून पडतो घरामध्ये. म्हणून मग एकदम अजून फ्रेश वाटतं. आणि थोडीशी धूळ झाली ना तर मग त्या प्रकाश आहे ना कमी पडतो आणि आपल्याला छान प्रकाश किचनमध्ये पडण्यासाठी मस्त वारंवार हे असं जाळी राहिली ना तर त्याच्यावरती असं छोटं झाडू असेल ना घरामध्ये तर त्याने क्लीन करत जा.
तर मग त्याने काय होते, धूळ सर्व निघून जाते आणि प्रकाश खूप जास्तीचा हवा असतो आपल्याला आपल्या किचनमध्ये. तर असं किचनमध्ये प्रकाश राहिला ना तर अजून जास्त छान वाटतं, फ्रेश वाटतं, अगदी मनाला एकदम प्रसन्न वाटतं. आणि जेव्हा आपलं किचन स्वच्छ असेल, एकदम टापटीप असेल, एकदम छान मस्त दिसेल ना आवरलेलं सर्व, तर स्वयंपाक करायला ना खूप जास्त आनंद होतो. आणि आपण जेव्हा छान आनंद मनाने स्वयंपाक करतो ना तर ते पदार्थ खूप रुचकर होतात. आणि खरंच तुम्ही हा अनुभव घ्या. आणि खूप जास्त तुम्ही किचन काउंटरवरती इतका पसारा ठेवला ना, सरा बरण्या, कुठे भांडे, कुठं काय काय ठेवलं ना, तर तुम्हाला बघा स्वतःच कंटाळा येईल करण्याचा, स्वयंपाक करण्याचा. आणि जो तुम्ही ना घरामध्ये एकदम छान जिथल्या तिथं वस्तू ठेवल्या आणि किचन काउंटर अगदी चकाचक चमकत असेल, गॅस एकदम भारी दिसत असेल ना, तर तुम्हाला खूप जास्त आनंद होईल. तर त्याच्यामुळे ना मी हा क्लिनिंगमध्ये मध्ये करतच असते. आणि तुम्हीसुद्धा ह्या अशा पद्धतीने छोट्या जिथं धूळ येते त्या ठिकाणी ना अजून जास्त आवर्जून स्वच्छता करत जा, तिथं व्यवस्थित क्लीन करत जा. तर हे बघा मी इथं पण आता वरती ना कुंडी वगैरे ठेवते, तिथं छोटंसं एक खलबत्ता ठेवते, ते सुद्धा असं क्लीन करत राहते मध्ये मध्ये, म्हणजे असं तिथं धूळ वगैरे साचत नाही आणि व्यवस्थित राहतं, तेलकटपणा नसतो. आणि जी स्टाईल आहे ना ती वारंवार आपण जेव्हा किचन क्लीन करतो ना, रात्रीचे झोपताना किंवा दुपारच्या भरामध्ये करतो ना, तर तेव्हा आपण नेहमी आपली जी स्टाईल आहे ती क्लीन करत जायची. जर ते नेहमी आपण करत राहिलो ना, तर एकदम तिथं तेलकटपणा जो साचतो ना तो येत नाही. त्याच्यामुळे ना नेहमी करत जायची ती. आणि मग मी ते माझं सर्व क्लीन झाली, विंडो तिथली स्टाईल, आणि लगेच गॅस पण क्लीन करून घेते. आणि गॅस हा रोजच्या रोज 2 टाईम व्यवस्थित क्लीन केला ना, तर त्याच्यावरची तेलकटपणा येत नाही ना. आपण घासायला आपल्याला वेळ भेटत नाही जास्त, म्हणून मग ना जेव्हा आपल्याला 2 टाईम भेटतात ना त्यावेळेस एकदम छान क्लीन करत जा, म्हणजे जेणेकरून आपलं गॅस एकदम छान राहील आणि काउंटरसुद्धा एकदम चकाचक राहील. तर इथं तुम्ही पाहू शकता माझं किचन ओटा एकदम छान क्लीन झालेलं आहे. आणि सर्व मी अशी डीप क्लिनिंग करून घेते आणि असं वरवरती क्लिनिंग करत नाही. जेवढी क्लिनिंग छान होईल ना एका टायमात, तेवढी मी छान करून घेत असते, जेणेकरून म्हणजे आपल्याला नंतर परत त्याच गोष्टी करायची वेळ पडत नाही. तर ह्या पद्धतीने मी माझं मस्त छान किचन चकाचक इथं पाहू शकता, इतकं चमकतं, इतकं सुंदर दिसतंय ना. तर काय सांगू तुम्हाला, व्हिडिओमध्ये तरी व्यवस्थित नसेल, पण असं रिअलमध्ये खरंच खूप भारी वाटतंय बघायला. तर लगेचच आपण आता माझे नॉन मॉड्युलर किचन आहे, तर मांडणी ठेवलेली आहे तिथे. तर इथं मांडणीमध्ये सर्व भांडे मी अशा पद्धतीने मांडणी केलेली आहे, असे ऑर्गनाईज केलेलं आहे. पण तेही मग व्यवस्थित ठेवून घेते. आणि जे साईड पट्ट्या वगैरे असतात ना, त्याला थोडंसं फडक्याने पुसून घेत जा मध्ये मध्ये, कारण की त्याच्यावर थोडीफार धूळ वगैरे साचलेली ती पडायला नको. असं वारंवार जर फडक्याने पुसून घेत राहिलं ना, तर अजिबात तिथं धूळ होत नाही. तर मी ह्या पद्धतीने माझं छान मस्त क्लीन ठेवत असते. आणि प्रत्येक आलटून पालटून जर भांडे वापरले ना, तर अजिबात खराब होत नाही. तर त्या पद्धतीने मी रोटेशन पद्धतीने भांडे यूज करत राहते, म्हणजे प्रत्येक भांडे घासायला पण निघतात आणि त्याच्यावरती धूळ पण साचत नाही. तर अशा पद्धतीने मी ठेवत असते. आणि माझ्याकडे खूप जास्तीचं ग्लास कलेक्शन आहे, काचेचे ग्लास खूप जास्त कलेक्शन आहे. तर ते सुद्धा तुम्हाला एखाद्या दिवशी दाखवेन मी नक्की. आणि ते सुद्धा मी व्यवस्थित क्लीन आणि नीट ठेवते. मला खूप जास्त काचेचे भांडे आवडतात. तर माझ्याकडे ग्लास खूप जास्तीचे आहे वेगवेगळ्या प्रकारचे. तर इथे सर्व व्यवस्थित ठेवलेलं आहे मी. आणि ह्या अशा माझ्या सवयी आहे माझ्या किचनमध्ये क्लीन ठेवण्यासाठी, म्हणून माझं किचन अगदी टापटीप राहतं. आणि कोणत्याही प्रकारचा पसारा मी होऊ देत नाही माझ्या किचनमध्ये. आणि मला माझं किचन खूप 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 छान ठेवायला आवडतं. आणि मस्त छान आता इथे एवढं माझं किचन झालं आहे क्लीन. आणि लगेचच आपलं फ्रीज असतं ना, तर मुलं लहान असली की आपण वारंवार मुलं काही ना काही फ्रीजमधून काढत असतात, तर ते हँडल जास्त खराब होतात. जर तुम्ही हँडल तुमचे खरंच फ्रीजचे बघाल, तर हँडल जास्त खराब होतात, तिथं काळं पडतं. तर ते हँडल असे काळे पडू नये म्हणून आपण जेव्हा वेळ भेटेल ना मध्ये आपण, तर तेव्हा ते हँडल क्लीन करत जा. जर तुम्ही एकदमच क्लीन करणार ना, ते जास्तीचे खराब होईल आणि त्याच्यामधून जो कचरा आहे ना त्या हँडलच्या याच्यात जाऊन बसेल आणि तो निघणार नाही लवकर. त्याच्यामुळे ना हँडल ही क्लीन करत जा.
तर इथं अशा प्रकारे मी हँडल असं क्लीन करून घेत राहते. बाकी तर माझं फ्रीज अगदी छान आहे, व्यवस्थित आहे क्लीन केलेलं. मध्ये मध्ये मी क्लीन करतच असते. तर इथं फक्त वरच्यावर आपण थोडंफार असं व्यवस्थित पुसून घेतलं ना, म्हणजे कसं त्याच्यावरचे डाग वगैरे थोडेफार असतात ना, ते निघून जातात. म्हणजे आपल्याला जास्तच हे नाही, आणि आपलं किचन छान चकाचक दिसण्यासाठी ह्या गोष्टी ह्या क्लिनिंग कराव्याच लागतात. तर किचन झाले माझं, आणि तिथं शोपीस वगैरे ठेवले ते पण व्यवस्थित मी ठेवून घेतलेले आहे. आणि इथं मस्त अशा पद्धतीने माझं किचन मी ऑर्गनाईज करत असते, व्यवस्थित ठेवत असते. आणि छान आता इथे ही जाळी लावून घेतली, तुम्ही पाहू शकता. तरीही उजेड किती छान येतं आहे तिथून, कारण की ती जाळी मी क्लीन करून घेतली, त्याच्यामुळे छान बाहेरचं सुद्धा तुम्हाला दिसत असेल तर ती बिल्डिंग समोर दिसते. कारण की जर क्लीन नसेल ना तर एकदम अंधार दिसतो. तर ही किटल आहे माझी गरम पाण्याची. तर ही किटल मी किचनमध्ये भरून ठेवत असते. जेव्हा आपल्याला गरम पाणी लागताना लगेचच बटन ऑन केलं की आपल्याला गरम पाणी भेटतं, म्हणून मग मी ती किटलसुद्धा अशी भरून ठेवत असे, कारण की दोन्ही टाईम मला स्वयंपाक करताना गरम पाणी लागतं. तर इथं सर्व माझं किचन क्लीन झालेलं आहे. आता घरामध्ये सर्व मी झाडू मारून घेते. तर किचनमध्ये सर्व व्यवस्थित झाडून घेते. आता सर्व कचरा वगैरे कोणत्याही प्रकारचा थोडाही छोटा मोठा कचरा जो असतो ना, तो लगेचच क्लीन करत जा, लगेच झाडून घेत जा. तर अशा पद्धतीने मी माझं किचन एकदम छान मस्त ठेवते. आणि आपण असं ना जिथल्या तिथं वस्तू ठेवल्या आणि व्यवस्थित राहिलं ना, तर तुम्ही पाहाल तर किचन इतकं भारी वाटतं. आणि तुम्ही मला नक्की सांगा माझं किचन तुम्हाला आवडलं की नाही. तर इथे मग मी आता सर्व झाडून घेते. आणि ऑलमोस्ट माझी ही क्लिनिंग झालेली आहे. तुम्हाला पूर्ण मी माझं किचन दाखवते, चला मग. तर इथं बेसिन क्लीन झालेलं आहे. किचन ओटा एकदम चकाचक दिसत आहे, एकदम छान. ही विंडोसुद्धा तुम्ही पाहाल तर इतकी भारी क्लीन दिसते ना, मस्त छान वाटते. आणि बाहेरचं सुद्धा सर्व दिसतं ह्या जाळीमधून, कारण की ती जाळी एकदम छान क्लीन केलेली आहे. हे अशा पद्धतीने मी माझं किचन क्लीन करत असते. आणि इथं गॅस पण पाहू शकता, असं वाटतं की घासून काढलं आहे, पण खरंच मी अशा रोजच्या दोन्ही टाईम अशा व्यवस्थित क्लिनिंग केली ना, तर खरंच असं आपलं नॉन मॉड्युलर किचन इतकं सुंदर दिसतं ना, की कोणी म्हणणार नाही का अरे तुझं मॉड्युलर किचन नाही. पण आपण व्यवस्थित ह्या पद्धतीने ऑर्गनाईज केलं तर खरोखर हे सुंदर दिसेलच. तर असं छान मस्त मी आवडलं. तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा. आणि मस्त छान सर्व गोष्टी माझ्या आवरून होतं ना, तेव्हा मला माझं किचन खूप जास्त आवडतं. आणि जेव्हा आपण छान असं आवरलं ना, तर सारखं बघावं असं वाटतं. आणि मग मला ना जेव्हा मी आवरते ना, तेव्हा मला खूप छान वाटतं. आणि मी सारखं मग माझं किचनमध्ये जास्त वेळ माझा घालवत असते. तर आता मी लगेच देवपूजा करते. संध्याकाळची वेळ झाली, देवपूजा करते. मग नंतर स्वयंपाक करायचं असतो मला. तर किचनचं माझं छानसं आवरून झालेलं होतं. आता मी देवपूजा करून घेते आणि मग घरामध्ये एकदम छान प्रसन्न वातावरण, मस्त छान वाटतं. आणि सर्व किचन ओटा एकदम छान धूपनी अगरबत्तीच्या वासाने मग मस्त प्रसन्न होतं. चला मग मी पूजा करते आणि बोलते नंतर.
तर तुम्ही पाहिलंच माझ्या किचनची क्लिनिंग झाली मस्त छान. आणि जिथल्या तिथं सर्व वस्तू ठेवल्या ना तर आपले नॉन मॉड्युलर पण किचन छान अगदी मस्त दिसतं टापटीप. जर तुम्ही ना असं भांडे पण इकडे तिकडे जर लावले ना तर ते खूप असं राडा दिसतो घरामध्ये आणि काय होतं आपल्याला खूप अडचण वाटते. मग जिथल्या तिथं ऑर्गनाईज केल्या ना वस्तू तर हे आपलं नॉन मॉड्युलर किचन सुद्धा भारी दिसतं. एकदम सुटसुटीत ठेवलं तर छान. आणि आता माझं हे किचन मध्ये सर्व वस्तू व्यवस्थित ठेवल्या कारण की ऑर्गनायझर तर नाहीच ते जास्त, पण तरीही मी व्यवस्थित किचन ठेवलं. आणि माझं हे किचन तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आणि माझं किचनची मांडणी कशा प्रकारे ठेवली आणि छान ऑर्गनाईज केलेलं आहे ते तुम्हाला आवडलं की नाही मला नक्की सांगा. तर माझा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.